गेले 8 वर्ष झालं साहेब मी कोणाकडे वर्गणी घेत नाही. माझं स्वतःचं एक मंडळ आहे. आम्ही 7 मित्र साहेब वर्षभर लागतो आणि ते माझ्या देवासाठी आम्ही करतो. साहेब मला आता सध्या भीती वाटते तुमच्याकडे एवढं मोठं व्यासपीठावर मी आजपर्यंत कधी बोललो नाही. पण एक माझी एक विनंती आहे, क्लीन सेटअप हा एक प्रकार येतो आणि ते इतर जिल्ह्यामध्ये पण चालतात. असं नाही की आपल्याकडे नाही. त्याचा थोडा गांभीर्याने विचार केला आणि मलाही त्रास होतो किरकिरी साऊंडचा. एवढी एक विनंती आहे सर की आता ह्या टाइमला डीजे बंद करणं हे चुकीचं आहे, कारण हे सर्वात चालवायचं आहे. आम्ही अडवून घेऊन ठेवले त्या टाइमला. काही मित्रांनी जे सांगितलं आम्हाला डीजे लावायची, ते तुम्ही डीजे लावून ते सायरनचे आवाज किंवा काही ॲम्ब्युलन्सचे आवाज याच्या आणि गणपतीचे काही घेणदेण नाही, संबंध नाही. गणपती सोडा कुठल्याही महापुरुषांचा संबंध नाही. पण सर्व डीजेला तेच एक आवाज आहे. सर्व मिरवणुकीला ते सायरन वाजवायची, ॲम्ब्युलन्सच्या आवाज वाजवायची. आणि आता आपण एवढ्या उत्साहाने गणपती बाप्पा मोरया म्हणून सुरू केलं. वैयक्तिक तुम्हाला काही म्हणत नाही मी, पण हे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हे वगळून धार्मिक काय आहे? तुम्ही डीजे लावून एवढा आवाजाने काही भक्तिगीत वाजवत असलं तर ते वेगळं मुद्दा आहे. आपला डीजे वाजवून नाचगाणं करायची ते कशा पद्धतीचं नाचगाणं चालू आहे ते आम्ही सर्व बघतो. तर याचा आम्हाला हे बाप्पावर प्रेम आहे. गणपती उत्सवला हे धार्मिक उत्सव आहे त्यात करायची अशा स्वरूप दाखवणे ते लॉजिकच बसत नाही. तुम्ही जे गाणं वाजवतात की तुम्ही जे नाचगाणं करतात तिथं ते बघितलं तर कोणाच्याही तिकडं धार्मिक भावना आहे असा कोणालाही वाटत नाही. हे माझ्या वैयक्तिक मत नाही आहे. मी सोशल साइकी सांगतो तुम्हाला. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर।